श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज गुरुवार होता म्हणून मी सकाळी लवकर उठले, कारण आमच्याकडे पाणी पण लवकर येतं. पाणी आलं होतं 7 वाजता, म्हणून मी पाणी भरून घेतलं. आणि हा आमचा कार्टून पाणी भरायचं म्हटलं की लगेच उठून बाहेर येतो. त्याची ही शाळा होती 7 वाजता, म्हणून त्याला आंघोळीसाठी पाठवून दिलं आणि मी पाणी भरून घेतलं, कारण त्यालाही आज लवकर शाळेत जायचं होतं. मुलांची आंघोळ वगैरे झाली, माझी आंघोळ झाली आणि नंतर मी मुलांना नाश्ता करून दिला आणि मुलं निघाली शाळेत, कारण त्यांना आज पुस्तकं जमा करायची होती. शासनाने मुलांना पुस्तके, गणवेश, बूट, सॉक्स हे सगळं दिलं आहे. त्यामुळे पालकांवरचा थोडाफार कपड्यांचा भार आता नक्कीच हलका झाला आहे. त्यामुळे शासनाला थँक्यू. मुलं शाळेतून घरी लगेच येणार होती, त्याच्यामुळे मला लगेच स्वयंपाक आवरून घ्यायचा होता, कारण दुपारनंतर माझंही काम होतं. मी स्वामींची देवपूजा करून घेतली, स्वामींचा अभिषेक वगैरे करून घेतला. नंतर लागलं स्वयंपाकाला. स्वयंपाक झाल्यानंतर तोपर्यंत आली मुलं. मग मुलं आल्यानंतर आम्ही दुपारचं जेवण करून घेतलं, कारण मला लगेच बसायचं होतं कामासाठी. माझ्या कामाला आज खूपच वेळ झाला होता. आता तुम्ही म्हणाल ही तर फक्त लिहिताना दाखवते, पण नक्की ही काम काय करते? तर मी कंपनीचे प्रमोशनचं काम करते आणि साड्यांचं रिसेलिंगसुद्धा करते. यश हे एका दिवसात मिळत नसतं, पण सततच्या प्रयत्नाने ते नक्की मिळतं. आज माझ्याकडे आलं होतं एक पार्सल. तो माझा मुलगा ओपन करून बघत आहे. मी अगोदर एक पार्सल मागवलं होतं माझ्या भिंतीसाठी, जे व्हिडिओमध्ये माझ्या पाठीमागं दिसत आहे तेच, पण ते भिंतीसाठी थोडंसं कमी पडलं, म्हणून मी आज दुसरं पार्सल मागवलेलं आहे. हे दिसतानाही खूप छान दिसतं आणि स्वस्तात मस्त. आता रंगरंगोटी किंवा स्टाईल फरशी बसवायची म्हटले तर खूप पैसे जातात, पण हे स्वस्तात मस्त आहे आणि दिसतानाही खूप ॲक्टिव्ह दिसतं. तुम्हाला जर हे हवे असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा. संध्याकाळी माझ्या मुलीने दिवा अगरबत्ती करून घेतली. लहानपणापासूनच मुलांवर असे संस्कार हवेत. आपलं मूल हे स्वामी सेवेत हवं आणि हे ताट केलं मी स्वामींसाठी असं तयार. प्रत्येक गुरुवारी काहीतरी नवीन स्पेशल असा बेत असतो. स्वामींना नैवेद्य वगैरे दाखवून घेतला. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.